आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही काही नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. ठाण्यातील एक नामवंत कलाकार श्री गणेश भावसार यांच्या कलाकृतीचा नमुना सादर करत आहोत. हे पेंटिंग्स, रॉयल पेंटिंग्स, 3D आर्ट आणि स्कल्पचर्स हे सर्व बनवतात. जिथून या कलेचा उगम झाला तिथपासून ते आजपर्यंत ज्या नवनवीन टेक्नॉलॉजी आल्यात त्या सर्वांसोबत हे काम करतात. आपण आज आलो आहोत भेटायला ठाण्यामधील एक जबरदस्त आणि माझ्या नजरेमध्ये खूप चांगले असे शिल्पकार गणेश भावसार साहेब यांनी अनंत दिघे साहेबांचं एक शिल्प बनवत होते आणि माझी नजर त्याच्यावर गेली. तर त्या निमित्ताने मी म्हटलं साहेबांची जरा चौकशी करू, हे काय करतात, कारण हातामध्ये खरोखर जादू आहे यांची. भावसार सर, तुम्ही जे आता काम करता, खरोखर तुमची कला एकदम मनाला माझ्या एकदम भेदून गेली आहे. त्याच्याबद्दल जरा तुम्ही. धन्यवाद. प्रथम तर तुम्ही तुमच्या चॅनलचा आणि यांचा तुमचा आभार प्रकट करतो की तुम्ही मला भेटलात. आणि इन्फिनिटी आर्ट सर्व्हिसेस ही माझी एक कला देणारी एक संस्था आहे. याच्यामध्ये कला प्रकार, सगळे विविध कला प्रकार केले जातात, चित्रकलेपासून शिल्पकलेपर्यंत. याच्यामध्ये जसे म्युरल्स जे भिंतीला लावायचे असतात, ज्याप्रमाणे हे आहे, हे भिंतीला लागणार आहे, किंवा 3D, जस्ट लाईक कोणाचे आजोबा आहेत किंवा वडील आहेत, कॅरेक्टर आहे, तर या प्रकारचे माझ्याकडे शिल्पही बनतात. त्याच प्रकारे माझ्याकडे चित्रकलाही जोपासली जाते आणि चित्रकलेमध्येही बरेच प्रकार माझ्याकडे घडतात. विशेष करून आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर आणि पर्सनलाइज यांच्या ज्या रिक्वायरमेंट असतात, त्यांच्या ज्या कल्पना असतात, त्या कल्पना मी प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात उतरवतो. या प्रकारे सगळं माझं जवळजवळ 40 वर्ष झाले हे सगळं काम चालू आहे. 40 वर्ष झाली. 40 वर्ष म्हणजे जसा मी शालेय जीवनातून बाहेर पडलो तेव्हापासून मी हेच करतोय. याला माझी वंशपरंपराही आहे. माझ्या पिढीमध्ये माझे वडील, माझे आजोबा ही चित्रकला आणि शिल्पकला या विषयामध्येच काम करत होते. मग आता सध्या कामं तुमची कुठे कुठे चालू आहेत?
आता बरेचसे आर्किटेक्टसाठी कामं चालतात. त्यांच्या विविध काही बिल्डर्सचे काही प्रोजेक्ट असतात. तर तिथे काही त्यांना आर्टिफॅक्ट्स जे लागतात ते बनतात. पर्सनलाइज पण असतात. काही संस्था आहेत, ज्या संस्था माझ्याकडनं काम करून घेतात. तर अशा प्रकारे सगळी कामं चालू असतात. आता तुम्ही जसं बघितलं की दिघे साहेबांचं एक शिल्प एक संस्था माझ्याकडनं बनवून घेतलंय. ते अं, नगरपालिकेचाच प्रोजेक्ट आहे. तर तो माझ्याकडनं बनवून घेतला जातो आणि त्यांचा आता ज्या वेळेला ती वास्तू तयार होईल त्या वास्तूमध्ये ते ठेवलं जाईल. पण जे शिल्प जे आता तुम्ही बनवत होता दिघे साहेबांचं, त्याच्यामध्ये एवढा जिवंतपणा वाटतो. खरोखर तुमच्या हातामध्ये भाऊसार साहेब जादू तर नक्कीच म्हणावं लागेल. ते दिघे साहेबांचं प्रेम. कारण की प्रत्यक्ष ते असताना त्यांचे आणि माझे अतिशय जवळचे संबंध होते. दिघे साहेबांना मी एक कलावंत म्हणून ओळखतो. कारण की कलेतले बारकावे समजून घेणं आणि त्याच्यावरती चर्चा करणं हे दुसऱ्या कुठल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांना ते येत नाही. ते फक्त दिघे साहेबांनाच येत होतं. ठाण्यामधले अनेक कलावंत जे आहेत त्यांना साहेबांनी प्रोत्साहन दिले आणि विविध कला जसं आपल्याकडे गणेशोत्सवमध्ये दृश्य देखावे काही जे सुरू झाले की ऑडिओ कॅसेट लागायची आणि कटआउट्स असायचे, त्याला लाइटिंग असायचं. हा प्रकार दिघे साहेबांनी सुरू केला आणि त्यावेळेला त्यांच्यासोबत मी आणि माझा मोठा भाऊ हे दोघेही त्यांच्यासोबत होतो. तर नाविन्य काय आहे आणि कसं नाविन्य प्रकट झालं पाहिजे हे साहेब कलावंतांकडनं आपसूक काढून घ्यायचे. ती कला त्यांच्याकडे होती. आणि काय सांगाल तुमच्या कलेबद्दल? कला हे माझं जीवन आहे. इवन माझ्या पिढ्यांमध्ये ते रुजलेलं आहे. आत्ताही आम्ही जेवढी भावंडं आहोत, माझा मोठा भाऊ, माझी सगळ्यात धाकटी बहीण, ते सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत आहेत. काय म्हणताय? चित्रकला आणि शिल्पकला या विषयात सगळे काम करतात. आता माझी पुढची पिढी, माझा मुलगा, तोही सगळं आता हेच सांभाळतोय. तर या प्रकारे आमचा प्रवास चालू आहे आणि त्याच्यात आम्हाला आनंद आहे. तर हे असे ठाण्याचे एक शिल्पकार भाऊसार साहेब यांना खरोखर माझ्या यूट्यूब चॅनलमधून आज आपण पाहताय. त्यांचा मी मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. जर तुम्हा कोणाला त्यांनी बनवलेली मूर्ती, शिल्प याचेही मी चित्रीकरण टाकणार आहे. जर खरोखरच तुम्हा कोणाला कलावंताचं कला काय असते हे बघायचं जर असेल तर खरोखरच त्यांच्या ज्या कंपनीचं नाव आता मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, त्यांचा मोबाईल नंबर टाकणार आहे, नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरोखर कलाकारी काय असते ही नक्कीच बघा. धन्यवाद. नमस्कार. इन्फिनिटी आर्ट सर्व्हिसेसचं वेबसाईट, नंबर आणि ॲड्रेस हे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. तुम्हाला चॅनलमध्ये अजून नवीन काही बघण्याची इच्छा असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम कळेल. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.